आयच्या दिसा विशय खूब आसात पूण पर्टिनंट गजाल्यो जे मुख्यमंत्र्यान उलोवंक जाय ना ते नजरेक हाडूंक जाय which I think during COVID times is very important, needs to be highlighted and for which Chief Minister needs to act more responsibly. House building advance सरकारी कर्मचाऱ्यांक जो दिवपाचो जाला जो इतली वर्सां दीत आसा तातून एक 17 सप्टेंबराक एक ऑर्डिनन्स भायर सरता suddenly cancelling all those particular advance which has been given to them at a special interest rate. सरकाराच्या लोकांक जे 7th pay च्या अंडर आसात, the people who are under 7th pay are having this particular thing which they have suddenly sorry 7th pay चे सॅलरी मेळटकर इट इज पर्टिनंट की ज्या मनशाक पगार मेळा तो आपले फुडले प्लॅनिंग करता. सरकारी अधिकारी भितर आज कोविड टायम्सार जेन्ना कोविड वॉरियर्स तयार जाल्या बाकीचे वी आर हॅव्हिंग इश्यूज, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर ऑल ऑफ अस टू एन्श्योर दॅट थिंग्स आर टेकन केअर ऑफ, नॉट टू बी टेकन एट अ सायड, पूण तांकां मदीं नजरेक घेवन काम करपाची गरज आसा. आज ऑर्डिनन्स काडला कित्या खातीर? सरकारची फायनान्शियल परिस्थिती ना. फायनान्शियल परिस्थिती ना म्हणून तुम्ही 300 कोटी तुझे सिक्युरिटी बॉन्ड्स काढपा खातीर सट्ट करून तुम्ही सरकारी लोकांक काढले आणि रस्त्यार मारले. अ कॉमन मॅन विल हॅव डिफरंट थॉट्स सरकारी अधिकारी बद्दल नाल्यार ना. इम्पॉर्टंट आसा मनीसपण. आज जेन्ना आमी मनशाक एडवान्स दिल्लो आसा एट अ 2%, जाल्यार जो मनीस सरकारी एक हातून आसता, एक पिवन आसूं, क्लार्क आसूं, इंजिनियर आसूं, कोणूय आसूं, तो आपले फुडले लायफ प्लॅन करपाक सुरू करता. त्या टायमार आपूण एक सर्वसामान्य मनशा सोबत सरकार हो म्हणटा जाल्यार हो सर्वसामान्य मनीस आपली जीण सुदारपाक सोदता आनी ताज्या खातीर तो आपले एक घर घेतलो, फ्लॅट घेतलो, हाज्या खातीर आपले प्लॅनिंग स्टार्ट करता. इतली वर्सां पर्यंत जी स्कीम आशिल्ली वे अलावन्स वॉज गिवन एट 2%, that 2% बेनिफिट घेऊन सरकारी अधिकारी थंय स्कीम घेताले, आपले एक घरा खातीर फ्लॅटा खातीर व्यवस्था तयार करताले आणि रिटायरमेंट पर्यंत तांची ती व्यवस्था लोनांतल्यान मुक्त जावन तांकां आपले फुडले प्लॅन करपाक, भुरग्यांचे प्लॅन करपाक बरें पडटाले. एज पर गव्हर्नमेंट रुल्स इटसेल्फ जो पगार आसता ताचो 2/3 पार्ट इज समथिंग विच यू कॅन डू एंड गेट युअर लायफस्टायल चेंज. घर घे, बाकीचे घे, सगळे घे, आणि 1/3 इज केप्ट एज अ सबसिस्टन्स अलावन्स तुझे घर चलोवपाक. हो तांचोच सरकारी कायदो. समज एक मनशाचो लोन आशिल्लो एक 36 लाख आणि 36 लाखाचे ताजो समज एक EMI आशिल्लो एक 19,500 2%. आज हो कायदो चेंज करून, ऑर्डिनन्स चेंज करून तोच इन्स्टॉलमेंट जवळजवळ 32,000 आयला. म्हणजे जवळजवळ 13,000 फरक. म्हणजे ज्या मनशाक 42,000 समज पगार आशिल्लो आणि ताका 36 लाखाचो लोन मेळिल्लो जालो 42,000तलो 19,500 तो काढून इन्स्टॉलमेंट भरतालो आणि उरिल्ले 10-15-20,000 तो 15,000 आपले घर चलयतालो, जाल्यार आज ताका आपल्या पॉल्सांतले दिल्यारूय ताजे ते इन्स्टॉलमेंट भरून पावचो ना. असले खंयचेय कायदे काडटा आसतना आय एम नॉट अगेन्स्ट स्टॉपिंग अहेड. फुडें समज तुम्ही बंद करूंक सोदता, नवे लोन येतात, ताका तुम्ही दिवंक सोदनात जाल्यार दॅट कॅन बी थॉट अबाउट. बट ज्यांचे लोन चालू आसा, ज्यांनी एक बाबा आपली थीम घेतिल्ली आसा की आपल्याक सेव्हिंग अमके, आपले सेव्हिंगान आपूण अमके करतलो, आपले घराचे करतलो, हो प्लॅन तुम्ही ओव्हरनाईट तुम्ही ना करून उडयलो. कित्याक ना करून उडयलो? एक वाटेन तुम्ही सांगता सेंटर मोदी सरकार, स्टेट मोदी आमचो सरकार, आणि बीजेपी सरकार जावन तुमकां हें करपाक जायना. 60,000 वयर कर्मचारी आसात, कितले जाणांनी लोन घेतिल्ले आसा. 300 कोटी तुमकां सिक्युरिटी बॉन्ड सोडोवपा खातीर you are creating a threat to the life of a government servant working either as a corona warrior or as a normal worker, as a public servant working for the people of Goa. म्हजे एक तकलेन आसा की जेन्ना एक सॅलरी समज चेंज एकदम करता तो फुडले आपले कशें करतलो.
भुरग्यांचे फीस काय तुम्ही केले ना? भुरग्यांचे फीस थंयच दवरले. ऑनलायन एज्युकेशन सुरू जालें जाल्यार ऑनलायन एज्युकेशनान टुडे यू नीड टू इन्वेस्ट इन मोबायल फोन्स, तेय तुम्ही दिनात. हायकोर्टान गॅजेट्स आनी दिवपाक लागले, ताचे पयलीं हांवें दिवन जाल्लें आमच्या कॉन्स्टिट्युएन्सीन. जाल्यार सरकार अजून एज्युकेशन सेक्टर अनाउन्स करना. एसेन्शियल कॉमोडिटीज वाडीत आसात. फ्रॉम प्री कोविड टू पोस्ट कोविड हांव एक बेडे आय वॉज गोईंग थ्रू द नॉर्मल थिंग. आनी मजेची गजाल काय हांसपाची ती म्हाका खबर ना काय रडपाची ती खबर ना. हांवें तिनूच आयटम घेतले. आयटम घेतलो कांदो, बटाट आनी टोमाट. ती सगळ्या घरांनी जायत पडटा. इट इज क्वायट सरप्रायझिंग दॅट द रेट्स ऑफ दीस एसेन्शियल कॉमोडिटीज विच इज इन एव्हरी सगळ्यातल्या सगळ्यात साद्यातल्या घरातल्या घरान दाळ सुद्धा करतले, बाकी कितें करतले, हीच तीन गजाल्यो जाय पडटा. 21 मार्च बिफोर कोविड बटाट्याची रेट समज 27 रुपया आशिल्ली, कोविड टायमार जवळ आज 50 रुपयाक पावली. कांदो समज 27 रुपयाक आशिल्लो, तोय आज जवळ 50 रुपयाक पावलो. आणि टोमाट समज 30 रुपया आशिल्ले, ते 50 रुपयाक पावले. रेट जेन्ना वाडटा तेन्ना तुजी एक्सपेंडिचर वाडटा. हे तुजे डेली. तातूंत मे म्हयन्याच्यान डीबीटी जी आशिल्ली सबसिडीची, ती आज पर्यंत एकूय मनशाक गॅसाची सिलिंडराची सबसिडी आयिल्ली ना लास्ट 5 म्हयन्यांत. गृह आधार, डीएसएस ह्यो सगळ्यो स्कीम ज्यो आसा हे बिकम हाऊस होल्ड स्कीम्स. ताच्या खातीर बीजेपी मतां पडून न मत पडूं, पूण आज डीएसएस जो जाणटो मनीस आसा 60 वर्सां जाल्या, ताका स्कीम आज फेब्रुवारीच्यान ताज्या अकाउंटाक पयशे आयिल्ले ना. गृह आधाराक पयशे आयिल्ले ना. गृह आधाराक नवें नाटक करपाक काडलां की लोक मेळना, सर्वे जावना, कितें कितें नाटकां करून काडटात. I was just talking to the Women and Child Director the other day to understand why all are doing this. So they said we need life certificate of people who have applied and त्यांची disbursement दिवना. आणि also we need to take life certificate of people whose disbursement चालू आसा. Additional income certificate जी मामलेदार दितलो. सो एक बायल मनीस लाईफ सर्टिफिकेट घेतालीच, ती आता इन्कम सर्टिफिकेट घेऊन पंचायतीतून घेवची पडटा म्हणटात ते, मामलेदारांनी करचे पडटा. सो इंस्टेड ऑफ डुईंग अ ईज एट दीस कोविड टाइम्स, you are making a person go into government offices and get COVID positive. आज प्रश्न असा, जेन्ना हे एसेन्शियल कॉमोडिटीज वाढल्या, गृह आधार बायल मनशाक मेळना, तुजी डीएसएस स्कीमची सॅलरी कशी जाल्या मनशाक म्हयन्याची, ताका तारीख ना, ती येना. आणि हेवटेन गव्हर्नमेंट एम्प्लॉईज जे आसा विच हॅव बीन गिवन हाऊस बिल्डिंग एडवान्स, तो एडवान्सूय तुम्ही सडनली तुम्ही ना करता, हे कोणाकूच मान्य जावचें ना. आय थिंक दिस ऑटोक्रेटिक नेचर ऑफ द चीफ मिनिस्टर विच इज गेटिंग एक्सपोज्ड एव्हरी डे नीड्स टू बी मेड अकाउंटेबल. सगळ्याकडे आपल्याक जाय ते तितल्या शिवाय करप. फाल्यां समज खंयच्याय जावचें न्हय, पूण खंयच्याय सरकारी अधिकारीन समज एक असो एक एक्शन घेतलें विच इज नॉन रिव्हर्सल, जाल्यार कितें करपाचें? Cases in the past have led to suicides. Cases in the country has shown this happens. When a man is not able to pay, a man is not able to run his household, and during COVID time, जेन्ना तुझी परिस्थिती सारखी बिकट जाल्ली असता, हे काडटा म्हाका दिसता इट इज क्रिएटिंग अ प्रॉब्लेम इन अ पर्सन who is a government employee and who is working for the government right now, for the same government ज्यांनी हाऊस बिल्डिंग एडवान्स बंद केले. एक म्हणल्यार जो लोन पे करताले डिडक्शन जावन तेच गव्हर्नमेंट लोक सिबिलाच्या रेटिंगा प्रमाणे मायनस झाले. कित्याक जाले ना? मायनस झाले कारण तांचो हप्तो टायमार डिडक्ट जालो, सरकारान हप्ते भरले ना. सिन्स गव्हर्नमेंट डिड नॉट पे द बॅलन्स मनी, द रेटिंग्स ऑफ द सेम पीपल हू हॅव टेकन लोन्स हॅज कम डाऊन फॉर नो फॉल्ट ऑफ देअर्स. आणि सिबिल रेटिंग जेन्ना देंवता, तो बाबडो खंयी गेलो आनी कितें मागपाक नाल्यार लोन घेवपाक, ताका लोन मेळचोच ना, कित्याक सिबिल रेटिंग ऑलरेडी देंवले म्हणून. सो यू आर एक्चुअली प्लेइंग विथ द लायफ ऑफ दीज गव्हर्नमेंट सर्वंट्स whom you are expecting to work continuously during COVID times. I extend my sympathies to them as of today, but I will also take it to a logical conclusion that notification and autocratic nature of this so-called chicken feather plucker. म्हणजे कळ्ळें? हांवें स्टॅलिनाची गोष्ट सांगतालो पळय, कोंबड्याचे पाक काडपाक मजा येता मुख्यमंत्र्याक.
आनी ती रट्टकर इल्ले घेवन दिवपाक आवडटा म्हणून ते चिकन feather plucker is gone to a level where the ordinance carries a bar on institution of legal proceedings. म्हणजे तो सरकारी अधिकारी सरकारी मनशाकूय गव्हर्नमेंट एम्प्लॉई धमकी दिता not to go for any legal proceedings against this particular order. So I think every day has been a opening for the people of Goa. जो मनीस गव्हर्नमेंटाचो एक पिऊन आसूं कोणी आसूं जो सादे सेविंग सुद्दां नासताले फॅमिली कडल्यान दुसऱ्या कडल्यान पयशे घे आनी कोणा कडल्यान घे आनी आपले दीस काडटालो ताका आज दोनी एंड मीट अप करपाक सुद्दां त्रास जावंक लागिल्ले आसा. आय थिंक द गव्हर्नमेंट नीड्स टू इमिजिएटली रिविजिट दिस. नवो गव्हर्नर आयला हे म्हाका दिसता ऑर्डिनन्स पयलींच्या गव्हर्नराक आयिल्ले जाल्यार 100% पास जावचे नाशिल्ले. पूण आतां आमी अपेक्षा करूंक शकना कित्याक गव्हर्नरूय चेंज जाला. पूण गव्हर्नरान कितें करच्या पयलीं खरी परिस्थिती तरी पळोवपाची गरज आसा ही म्हाका तरी मनांतल्यान दिश्टी पडटा. कारण यू कॅनॉट प्ले विथ द लायफ्स. इट इज नॉट ओन्ली द गव्हर्नमेंट एम्प्लॉई, इट इज द फॅमिली ऑफ द गव्हर्नमेंट एम्प्लॉई अँड द पीपल हू आर कनेक्टेड टू देम इन दीस पर्टिक्युलर सेगमेंट. सो म्हज्या सामकी आज म्हाका दिसता बीजेपीची बैठक आसा. दे आर टॉकिंग अबाउट दे आर इन इलेक्शन मोड. जेन्ना लोक हांगा मरता जिते रावपा जाय पीपल आर टॉकिंग अबाउट डिस्कशन्स ऑन इलेक्शन मोड which I really don't want to comment further, but I would only say की हे येदी व्हडली मिटिंग्यो तुम्ही घेता तातून हे सरकारी अधिकारी रस्त्यार उडोवं नाकात. तांचे समज प्रॉब्लेम आसा समजून घेयात. लेट अस नॉट चेंज द थिंग्स. आज तुम्ही 2% बँक ऑफ इंडियान 10% इंटरेस्ट केला. ती भायल्या बँकेन गेलो जाल्यार 7% मेळटा. प्रश्न आज इंटरेस्टाचो ना. तांचे तुम्ही इन्स्टॉलमेंट बसयल्ले आसा. लेट इट गो द वे इट इज. तुका जाय फुडले लोन तुका बंद करपाक जाय नवे लोन दिवपाक नाका. आय थिंक दॅट कॅन बी थॉट ऑफ. बट एक्झिस्टिंग पीपल यू सडनली कटिंग ऑफ विल क्रिएट अ ह्यूज गॅप इन द लायफ ऑफ पीपल. हे गोंयकारूच हे भायले न्हय आनी आमकां हांगा कोविड वॉरियर्स म्हणून खुबशे काम करता. खूब जाणांचो मोरलूय कमी जाल्लो आसा. ताजे खातीर सरकारा कडेन मागणी करता जाता इतले बेगीन लेट अस वर्क टुगेदर अँड एन्श्युअर दॅट दीस टायप ऑफ इश्यूज कोविडा वेळार तरी येवचे न्हय. आनी हाजेर इमिजिएटली हो ऑर्डिनन्स तुम्ही कितें करपाक करेक्शन्स करात. पूण एन्श्युअर दॅट द लायफ ऑफ अ गव्हर्नमेंट सर्वंट डज नॉट सफर. इफ इट सफर्स आनी कितें वयर सकयल जालें ही पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी मुख्यमंत्र्यांक ही हॅव टू ओन दीस रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ क्रिएटिंग दीस हॅवक इन दीस फॅमिलीज. फुडें स्कीम दिवचो ना. बी व्हेरी बोल्ड एंड से फुडें स्कीम दिना. पण एक्झिस्टिंग स्किमान जेन्ना तूं हात पाय घालता तेन्ना एक तकलेन आसा की ज्या लोकांनी लोन ऑलरेडी काडल्या तांकां लोन भरपाची फुडें जावचें ना. आनी तातूंत सिबील रेटींग तांचे ऑलरेडी पडला सरकाराच्या परफॉर्मन्सा खातीर ऑफ नॉन पेईंग ऑफ लोन. बट द बिगस्ट प्रॉब्लेम दे वील हॅव इज दॅट तांची स्वताची सबसिस्टन्स अलावन्स बाय लॉ ह्युमन रायट मनशाक जितो रावपाक कमींतले कमी कितें जाय ते सुद्दां तुमी आज तांच्या हातांतल्यान काडटा. दॅट विल बी टोटली वायलेशन ऑफ ह्युमन रायट्स. आनी म्हाका दिसता योग्य पद्दतीन तांकां खंय समज जाय हेल्प आय विल सी दॅट दे आर हेल्प इन एवरी मॅनर पॉसिबल इफ इट इज थ्रू लीगल ऑर वॉट एवर इफ द गव्हर्नमेंट डज नॉट एक्ट विदिन द नेक्स्ट 4 to 5 days. दुसरो इश्यू आसलो की जे होम क्वारंटायन तेंच्यांनी एप्लाय केला कोविड पेशंट तेन्ना सरकारान सांगलेलें की तांकां किट दिता म्हणून. सो अजून पर्यंत कोण आयसोलेशन रावले तांकां अजून पर्यंत एक किट म्हणून तेजेर कितें म्हणून. This government is a government of announcements. परफॉर्मन्स थंयच उरला. किट दिवच्या पयलीं तांणी तांकां आनी कितें प्रॉमिस केल्लें दिलें. हे अनाउन्समेंट प्लाज्मा डोनर अजून येतात. दे आर स्टील डोनेटिंग. पूण दे वर टोल्ड की तांच्या फूल फॅमिलीक फुकट हे मेळटलें म्हणून ट्रिटमेंट मेळटलो वर्साक म्हणून दिलो. आज पर्यंत एक प्लाज्मा डोनराक खबरूच ना आपल्याक ट्रिटमेंट मेळटलो काय ना. तो एज अ सोशल पार्ट इज डेफिनेटली गिविंग हीज प्लाज्मा so that he can donate it and somebody else can be saved. ज्यो केसी मणिपालन जावं VIP जावं कोणी जावं हे प्लाज्मा मेळ्ळ्या म्हणून वाचले.
आनी तुका न्यूज मिडियाकूय खबर आसा कोणाची परिस्थिती कशी जाली आनी कितें चल्लां तें. बट द होल थिंग इज अबाउट अनाउन्समेंट्स. पयर 10,000 आणि 12,000 जी बेड म्हणून ते प्रायव्हेट हॉस्पिटल्स कॅपिंग जे तांणी दिले. आय थिंक वी आर स्टील द हायेस्ट इन द कंट्री. अँड दीस होल मेडिकल चेंज ऑफ रेट्स इज जस्ट आय वॉश. पयलीं 25,000 केली, 1,000 देंवली, 24,000 केली. मागीर दोतोर दिता अरे तुका दिवचेच पडटा. हॉस्पिटल तूं यू आर नॉट अ हॉटेल टू टेल की आमी एडिशनल सर्विसीस विल बी चार्ज. तूं जेन्ना वखदां एक्स्ट्रा चार्ज करता मान्य आसा, पूण बाकीचे सर्विसीस तूं जेन्ना चार्ज करता ड्युरिंग कोविड टायम्स वेन यू नीड टू बी प्रोएक्टिव्ह. आय थिंक द गव्हर्नमेंट नीड्स टू अंडरस्टँड वॉट इज एक्च्युअली रिक्वायर्ड. आज तांणी ती काढली वॉज अ मियर एडमिनिस्ट्रेटिव्ह ऑर्डर. हेल्थ आज पर्यंत जेन्ना इंडस्ट्रीज सकयल जाल्यो डावन जाल्यो जाल्यार डिझास्टर मॅनेजमेंट एक्टाच्या अंडर आसा म्हणून पॅन्डेमीक वो द गव्हर्नमेंट गेव डायरेक्शन्स की तुम्ही इंडस्ट्रीच्या लोकांक कोणाक काडचे ना, सगळ्यांक पगार दितले म्हणून. हे अंडर डिझास्टर मॅनेजमेंट एक्ट दिल्लो. आज जेन्ना परिस्थिती हॉस्पिटलाची आसा आनी हॉस्पिटल अनअवेलेबल आसा, बेड्स अनअवेलेबल आसा, जीएमसीची परिस्थिती सगळ्यांक खबर आसा. गोवा मेडिकल कॉलेजान आज तूं पयलो भितर सरलो की तूं उबो रावता एज अ पेशंट, मागीर जमनीर बसता, मागीर तुका प्रमोशन मेळटा व्हीलचेरार. मातशे व्हीलचेरा वयल्यान मातशी तुजी वळख आसली जाल्यार तूं स्ट्रेचरार पावता. आनी तितलो पर्यंत स्ट्रेचरार पावन मातसो तूं समज वयर सकयल जाल्यार तुका बागजा मेळटा. ताच्या मागीर ट्रिटमेंट जाता. ट्रिटमेंट सुरू जातकर ऑक्सिजनाक आमी सोदता. ऑक्सिजन मेळना म्हणून बोवाळ जाता आनी बाज्यो अवेलेबल ना म्हणून कंटिन्युअसली बाज्यो मागीत आसा. हें लॉकडावना वेळार प्लॅनिंग जावंक जाय आशिल्लें, आयच्या तारखेर न्हय. हांगा हेल्थ मिनिस्टर आनी चीफ मिनिस्टर डेली आर हॅव्हिंग मिटिंग्स. वेदर दे आर फायटिंग ऑर हॅव्हिंग मिटिंग्स आय रियली डोंट नो, बट आउटकम इज झिरो. आज जेन्ना आमकां बाज्यो जाय बाज्यो ना आनी आज आमी अजून स्पायक जावना. हांव अजून म्हणटा की द लार्जस्ट स्पायक वील बी इन द नेक्स्ट 4 months. जानेवारी फेब्रुवारी खरो स्पायक दिश्टी पडटलो. वी हॅव नॉट स्पायक. आनी ते जायना आसतना फर्स्ट कर्व जेन्ना कमी जावना, वी आर द इंटरनॅशनली दे लुकिंग एट लॉकडावन्स अगेन. वी आर नॉट. कित्याक आमी भिवपाची गरज ना, बाज्यो ना, दोतोर जाम जाल्या, ट्रिटमेंट दिवपाक वखदां कमी पडपाक लागल्या, ऑक्सिजन ना. When you know that thing is in a bad situation, we need to work towards it. Home isolation has failed. Home isolation has been given in slum areas also. Common toilet facilities asa. Ceiling जायना. दोतोरांचे हे आसा. I think it's becoming absolutely an issue of public interest. Overall, जेन्ना सरकाराक लोकांची लायफाचे पडिल्लें ना. VIP असले एम्साच्यान दोतोर येता. आय एम नॉट अगेन्स्ट इट, येवचेच. पूण एम्साचे दोतोर नाल्यारूय आमच्या बाकीच्या लोकांकूच आसचे. आमी उलयले ऑपोजिशन म्हणून पॉलिटिकल स्टेटमेंट्स न्ही हे. ही काळजांतली तुका खरीच कळ आसा, मनान हें आसा म्हणून तुका उलयता. कित्याक दीस नीड्स टू बी लुक्ड एट इवन टुडे. अँड आय एम स्टील रेडी टू वर्क टुगेदर ऑन दीस लायन्स टू से दॅट लेट अस वर्क टुगेदर, लिव्हिंग पॉलिटिकल अपमेनशीप असायड अँड गेट अवर गोवन्स रायट. गोंयकार 10 जाण मरप हे सरकाराक सध्या लागत ना. तो चिंता करू नाका म्हणटा, स्कुलाचे 2 तारखेक पळोवया म्हणटा. वॉट इज हॅपनिंग आय डोंट नो. So I think we need to actually ensure that people of Goa have lost faith in this government, who is a government of mere announcements. They are trying to divert the people with topics of COVID only, wherein drugs, crime, law and order, industry, economy, हे सगळे collapse झाले आसा. Everybody is seeing it every day, but people are scared कित्याक आपल्यार एक्शन घेत काय, आपली ट्रान्सफर जायत काय, कित्याक ह्याच दिसांनी चलना. सरकार ऑल द टायम टू हायड देअर इलिगॅलिटीज हॅव टेकन द गायज ऑफ डुईंग एव्हरीथिंग अदर देन हँडलिंग कोरोना. ताज्या खातीर वी हॅव फेल्ड. आयसोलेशन किट्स सुद्दां दिले. म्हाका दिसता ते किट्स दिल्यार म्हाका दिसता कार्यकर्ते दितले, ते बी तांचेच कार्यकर्त्यांच्यो गुळ्यो दिल्ल्यो त्यो. इम्युनिटी टॅबलेट्स म्हणून दिल्ल्यो पळय, ताजी स्टोरी म्हाका सांगपाची गरज ना. पूण ती स्टोरी आज गांवागांवांत घराघरांनी पावली. कोणाची इम्युनिटी वाडली, कोणाची इम्युनिटी देंवली, कोण हॉस्पिटलांत गेले, कोण भायर सरले, हे सगळ्यांक खबर आसा. कोविड मॅनेजमेंट हॅज टू बी डन. मिसमॅनेजमेंट इज ओनली बिकॉज ऑफ पॉलिटिकल इंटरेस्ट ऑफ BJP अँड देअर स्टुजीस. माझं रिव्हर फ्लो हा आता रिव्हर्स डायरेक्शनान गेल्लेलो आहा. सो गोवान कमी वॉटर येता आनी सगळो फ्लो कर्नाटका सायडीन वयता. तुका कितें म्हणटा त्या काय म्हादय अजून वचपाचें आसा म्हणटा तूं? ना गेले म्हणटा उदक. लॉकडावनाचो मॅक्झिमम उपयोग हे सेंटर आनी स्टेट इक्वेशनान जाल्लो आसा. सेंटराचे रिक्वायरमेंट्सा प्रमाणे स्टेट वागता. मोल्याचे जावं
डबल ट्रॅकिंग जावं नाल्यार तुजे असले म्हादयचो इश्यू जावं. म्हादय आमची लायफ लायन, म्हादय आमकां कितली गरज आसा ही परत परत उलोवपाची गरज ना. पूण वेन वी आर टॉकिंग अबाउट म्हादय, ज्या मनशांनी आपली आवय म्हणली ह्या लॉकडावना वेळार ह्या आवयक सुद्दां तांणी कुशीक दवरली. जेन्ना आमकां म्हादय कर्नाटका सुप्रीम कोर्ट चे डायरेक्शन्स they are not going by, when they are violating that particular Madhai tribunal order, गोवा सरकार चीफ मिनिस्टर म्हाका दिसता काल उलयतालो रिगार्डिंग सॅलिनिटी की आपूण युनियन मिनिस्टरा कडेन एनवायरमेंट मिनिस्टरा कडेन उलयलो, ताणें सॅलिनिटी करून दिली. ती बी ह्या पावसान सॅलिनिटी चॅक करता. जेन्ना आमचे म्हादयचें उदक सूरज नांद्रेकार थंय पावलो आनी ताणें थंय रिवर्स फ्लो पळयलो, तो ड्रोन पिक्चर पळयतकर म्हादयचो असो भंय दिसता की इट लुक्स लायक द होल वॉटर इज बींग डायवर्टेड टू मलप्रभा आनी हांगा दोनी गेले म्हणून आमचे. सो खालसा बंडुरा मलप्रभा आमी उलयतले राजेंद्र केरकार बाब झगडटालो, सुप्रीम कोर्टान आमी वसत रावतले, कागदपत्रां चालू आसतली. इन द मीन टायम दे हॅव डन कनालान होल मारून उदक डायवर्ट करप, रिवर्स फ्लो करप, जे केन्नाच जालें ना. म्हाका दिसता आय थिंक वी नीड टू look at this particular situation where the chief minister is treating his mother so badly. Politics hanga band जावपा जाय. We need to ensure that violation of Supreme Court and Madhai Tribunal order जी कर्नाटकान वायलेट केल्ली आसा ताजेर इमिजिएटली मेजर्स कितें करपा जाय तें करपाक युनियन मिनिस्ट्री कडेन आमी उलोवन करपा जाय आशिल्लें. मोल्याचो इश्यू जेन्ना येता तेन्ना हो चीफ मिनिस्टर सांगता की आमी हांगा जी रानां कापतले, डिफॉरेस्टेशन जे जातले ते अफॉरेस्टेशन कर्नाटकान प्रॉमिस केलें म्हणून. सो इन दॅट वेन सेंटर वॉन्ट्स अ प्रोजेक्ट टू कम, तुम्ही मिली भगत सेंटराक जाय प्रमाणे कर्नाटका तुजी झाडां लायता जाल्यार हांगा सेंटराक जाय म्हणून कर्नाटका तुजें उदक व्हरता. आनी हें उदक समज गेलें जाल्यार साद्या मनशाक आज खबर आसा म्हादयचे प्रॉब्लेम समज आमकां जाले जाल्यार कितें तें. मांडोवीची ऑफ शोर कजिनो म्हाका दिसता ऑलरेडी शिफ्टिंग त्याच खातीर आतां स्टार्ट बेगीन करपाची गरज आसतली. केन्ना जाल्यार तें उदक देंवलें ताका थंय उदक ऑफ शोरूय करपाक मेळचें ना. वी आर इन अ व्हेरी सिरियस सिट्युएशन. आनी ह्या सिट्युएशनांतल्यान समज आमी भायर सरले ना, आमी उलयत रावतले, प्रमोद सावंत सेंटराचे पांय पडपा खातीर कितेंय करतलो, गोंय विकतलो, आनी वी वील बी स्टार्विंग फॉर थिंग्स विच आर आवर रायट. आनी सुप्रीम कोर्ट वायलेशन समज वी आर नॉट एबल टू हँडल, आय डोंट थिंक वॉट द इंटेंट ऑफ दिस चीफ मिनिस्टर इज. त्याचा विषय कॅशिडोन केली सर परत एक ऍक्शन मिळाला त्याची चुकी केली म्हणजे मी कझिनो एक्सटेन्शन तांणी समज दिल्या, कझिनो सध्या बंद आसात, एक्सटेन्शन सुद्धा दिल्या. ड्युरिंग आवर गव्हर्मेंट वी वॉन्टेड टू टेक अ पॉलिसी टू मूव दॅम आउट ऑफ रिव्हर मांडोवी. इट्स अ व्हेरी सेन्सिटीव इश्यू वेर द बोट्स हॅव टू मूव आउट. आनी आमी तेन्नाच हे घेतिल्लो पॉलिसी तयार करपाक घेतिल्ली. तेन्ना बिकॉज ऑफ श्री मनोहर पर्रीकर वी कुडंट कंप्लीट इट बिकॉज ऑफ दॅट इल हेल्थ ऑफ हिज. But one thing was sure, this government also was thinking of continuing that same idea unless they want to cancel his legacy. बोटी थंयच्यान भायर वचपाची नाल्यारूय गरज आसा. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आनी थंयच्यान भायर समज वतले ते म्हादय खातीर नॉन म्हादय खातीर लागना, ते भायर वचचेच पडटले. ज्या मनशांनी ड्रग्स आयडेंटिफाय करपाक घेतिल्ले नांवां दिवपाक तांणी 5 वर्सां काडल्या मरे, अजून नांवां दिना. तुमकां रोखड्यो पिक्चरां जाय दिवया मरे, सारकी पिक्चरां दिवया, खूब आसा. तुका पीडीएचे पिक्चर दिता म्हूण सांगला, अजय पिक्चर दिता म्हूण सांगला, बरे टायमार दिवया मरे. ती पिक्चराचो मुहूर्त काडचो पडटा. बेगीन पिक्चर रिलीज जालें, कोविड टायम ऑनलायन जातलें तें. सारकें दिवया, ते सारकें बसतलें कोणाक बसपाक जाय. There is no clarity on this as far as when we have responded, the government is still not saying anything. I think the most important for us is to call for an assembly session. जाता तितले बेगीन असेंब्ली सेशनाची गरज आसा, कित्याक जे मुद्दे आज काडटात ते स्पोक्सपर्सन उलोवंक लागल्यात. द चार्ज इज ऑन द गव्हर्नमेंट, whether it is corruption, whether it is labor gate, whether it is your Madhai, whether it is your MOPA, whether it is your drugs issue, crime rate, सगळे इश्यूज आसात. इकॉनॉमिक रिवायवल विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि ह्या आसतना आमी लास्ट सेशन 1 दिसाचें केलें आनी आज पर्यंत सेशन येना. द गव्हर्नमेंटाची अकाउंटेबिलिटी हाडटले आनी वी नीड टू मेक देम आन्सरेबल टू द पीपल ऑफ गोवा.
very important during this COVID times also to discuss on these COVID issues. We need a proper assembly session at the earliest, which I just feel the leader of opposition should take very strongly and ensure that this is called for. Ordinance समज पास करपाक तुमकां ताक आसा गव्हर्नराची सायन घेवपाक जाल्यार एसेंट घेवन 5 दिसांचे सेशन तरी मिनिमम मागोवंक मेळटा टू एन्श्युअर दॅट दीस क्वेश्चन आन्सर मागीर पळया बट मेन मुद्दे तरी उलोवन ताजेर आमी पयले वी नीड टू फायंड सोल्युशन्स टू द मेजर प्रॉब्लेम्स दॅट वी आर फेसिंग. मायनिंग थंय अर्दें कितें चल्लां तें सगळ्यांक खबर आसा. मायनिंगाच्या नांवार डम्प्स कितले गेले, उरले कितले, आनी कितें फ्रेश एक्सकवेशन जालें, ट्रान्सपोर्ट कोण करता, ट्रान्सपोर्टर्स कोण जाल्या, तांच्या फाटल्यान कोण आसा, सगळ्यांक खबर आसा. टायम विल स्पिल द बीन्स. It is a matter of time that these things will come out. One more issue is that yesterday Vijay Sardesai has said that time has come for all opposition to be united ahead of the assembly elections. And जे कोण हितून united जायना, it looks that as if they are in support of BJP. Where does Rohan stand on all this? United opposition, independent, वो बराबर होता. I stand for a united opposition, not for convenience, but to oppose and ensure that things are taken in the right direction. Supposed to defeat BJP or what it is? You don't have to think of defeating BJP. The defeat of BJP is already on the cards. You only need to ensure that the thoughts come together. That single silos are single. When I am raising issues, I expect that the opposition also raises the similar issues and vice versa. Each one cannot raise issues in the individual capacity and then say it is a voice of the opposition. For which the leader of opposition, the main party, all of them have to be like-minded to take up these issues. आज सध्या म्हाका दिसता एक दोग जाण तीग जाण उलयल्यार म्हाका दिसना anybody is pertinently taking up issues which are important. Hiding under the blanket of COVID जे सरकार करता अंदाधुंदी ते काळबी कोण दिसना. सो ते इम्पॉर्टंट आसा कित्याक कोण हांगाच्यान तेवटेन वता तेवटेन कितें हार घालता अर्दे हांगा आसा अर्दे थंय आसा कांयच कळना कोण कळना. Like Vijay has said that we are in talks with some of their senior. Are you in talks with Congress for this united opposition or getting together? See, I think whatever Vijay has said, you should ask Vijay. No, I am asking you on that line. You are independent. तुझे बोल रहा No, था. we are always in talks with everybody. So you are also in talks. We are always in talks. We are always looking at the interest of Goa, and then like-minded people have to come together. It is not only this. We have to also plan how things go ahead in terms of the next 1 year. Kidak it is very important in terms of Goa as a state, in terms of economy, politics, finance, and the biggest problem is Dr. Corruption, the way he is going about today. फार्मर्स बिलाचेर तुमकां कितें म्हणटा सेंटरान पास केला. अरे पयलीं संजीवनी शेतकरी कारखान्याचेर पयलीं जाग्यार घालात. फार्मर्स बील थंय शेतकऱ्यांची कितें वेवस्था जातली तो देश उलयता हो इश्यू पार्लमेंटान उलोवन जावंक जाय आशिल्लो. जे हांगा जालें बील पास करपाक तें थंय जालें. ऑपोजिशनाक भायर काडप आनी बिलां पास करप ह्या सरकाराची हांगाच्यान example जे जाल्लें. Similar to how 10 people defected and went. Goa is a place where we create examples. पहिले CLP पार्टी फिटू हे आमची लेजिस्लेटर्स फुटून एक सायडीक येवंक शकता हे कंट्रीक गोंयान दाखोवन दिले. फार्मर्स बिलाच्या हातूनय आज बाकीचे विशय आमी जेन्ना असेंब्लीन उलयताले तेन्ना आमचे इश्यू उलयता आसतना मुद्दे उलयता आसतना बिलां नाका ही उलोवपाचो वेळ जेन्ना आयिल्लो एक दिसान पास करनाका आमकां भायर काडले. सेम आज सेंटराक जाला. सो आय थिंक फार्म बिल्स विच एवर द 3 bills आर देर इट इज मोर ऑफ अ कॉर्पोरेट स्ट्रक्चरिंग कमिंग इन. म्हाका दिसता चडशे शेतकरी जे आसात ते लिटरेट शेतकरी नासतात, शिकिल्ले शेतकरी नासतात. शेतकऱ्यांक सपोर्ट जाय पडटा आनी ताज्या खातीर हे इतली वर्सां चलत आशिल्लें. आमी वी हॅव स्टार्टेड द कंट्री स्टार्टेड एज अ एग्रीकल्चर माहिती तुजी इंडस्ट्रियल जावं वी वर एग्रेनियन कम्युनिटी आनी गोंया अजून तेच चलता. ताज्या खातीर गोंयची समज पयले आमी पयले सेंटराक जे जातले ते फार्मराक हानिकारक आसाच. द बीग लेबल्स वील कम इन. सपोर्ट प्रायसाचेर कांय टॉपिक ना. वी वील हॅव प्रॉब्लेम्स विथ एवरी फार्मर हू वील बी डिलिंग विथ दीस पीपल आनी कॉर्पोरेट कल्चर येतलो. हो सरकार कॉर्पोरेटान कितलो लागीं आसा सगळ्यांक खबर आसा. इट इज अ मॅटर ऑफ टायम वॉट दीस बील वील टेक. पूण गोंया येतकर संजीवनी शेतकरी सागर कारखाना जे शिफ्टिंग केलां फ्रॉम कॉपरेटिव्ह सेक्टर टू एग्रीकल्चर डिपार्टमेंट ते कित्याक केलां तें म्हाका खबर ना. एक वेळा ते चालू दवरया म्हणून गोविंद गावडेन सांगलें.
मागीर बंद जाता म्हणून सांगलें. आतां म्हज्या म्हायती प्रमाणे संजीवनी सहकारी कारखानो जो आसा हो तेन्ना शेतकऱ्यांनी बरोबर रावन केल्लो. ही संघटना जी तयार केल्ली ती समज कोणी टेक ओव्हर करतलो जाल्यार पयलीं तांची एन्युअल जनरल बॉडी मिटींग जावची पडटा. तातूंत ती फॅक्टरी ते इन्स्टिट्यूशन पयलीं डिजॉल्व करचें पडटा आनी मागीर संजीवनी खंय तरी दिवंक मेळटा. आज समज खंयचोय संजीवनी कारखान्याचो शेअर होल्डर कोर्टान गेलो, आय एम प्रिटी शुअर डिसिजन्स विल बी फेवरेबल इन द फॉर द पर्सन हू इज गोइंग टू द कोर्ट. कित्याक हें ज्या तरेन कॅबिनेटान हाई घाईन केला ते कित्याक ते खबर ना. इन्स्टेड ऑफ रिवायविंग दॅट सेक्टर, वेदर एग्रीकल्चर डिपार्टमेंटान घेतला एक्शन घेतले, लॉस रिवायव करतले, कितें व्हायट पेपर काडटले. व्हायट पेपर तरी पयलीं काडपाक जाय आसलो की संजीवनचें अशें आसा, कितें करुया काय म्हणून पीपीपी करूंक सोदतात, कितें करूंक सोदतात. टायम वील टॉक. बट आय थिंक द होल ट्रान्झॅक्शन म्हणजे फ्रॉम टेकिंग फ्रॉम कॉपरेटिव्ह सेक्टर and putting it in agriculture department itself, I feel it's a corporation and a corporation cannot move heads because it's a शेतकऱ्यान त्यांना त्या सरकारावर केल्ले. It cannot be done the way they have done it. That is my feel of it. शेअर होल्डर मग कोर्टात वतलो कळटलें ताका, पूण शेतकरी संघटना मारून उडोवपाची कामां जी आनी सुरू केल्ली आसा तातूंत हे हांगा आनी सेंटराक शेतकऱ्यांक. आणि काल बीजेपीचो MLA आणि JIDCचो चेअरमॅनान काल प्रेस कॉन्फरन्स घेऊन म्हटले की आपल्याची थोडी कामां गव्हर्नमेंट लेवलाचेर जायना म्हणून. तेजेर तुमी डॉक्टर प्रमोद सावंत मुख्यमंत्री, सरकार बीजेपीचो. आमी उलयले जाल्यार आमी सरकार नाशिल्ले हे आसा ते आसा कितल्योच काणयो ते तांचे भक्त भायर काडटात. आज तांचे स्वताचेच लोक उलोवंक लागले. जो आमदार JIDCन आसा तो व्यक्त करता की इंडस्ट्री इज नॉट फेवरेबल द वे द थिंग्स आर फंक्शनिंग. इंडस्ट्री डिपार्टमेंट आणि चीफ मिनिस्टर इज नॉट सपोर्टिंग हिम द वे Manohar Parrikar is to extend support to him. Industry becomes a major part for our economic plan. Manufacturing, pharmaceuticals, हे सगळ्यो कंपनी ज्यो आसात आज हांव इंडस्ट्री सेक्टरांतल्यान येता. तांची कळ कितें आसा आज ती म्हाका खबर आसा. प्रॉमिसीस कितलीं वर्सां कितलेशेच जाले ते वेर्णाच्या उदकाचें आसूं नाल्यार आनी कितें आसूं, पूण ह्या आसतना कोविड टायम्सार दीस इंडस्ट्री हेज स्ट्रॉंगली स्टूड अँड ट्रायड टू वर्क टुगेदर. इंडस्ट्री त्यांनी वर्करांक टायमार पेमेंट दी, बाकीचे कर सगळ्यो गजाली केल्ल्यो आसात. ह्या टायमार तुम्ही इंडस्ट्रीक सपोर्ट करपाक जाय, इंडस्ट्रीचे विचार समजून घेवपाक जाय. विचार समजून तुम्ही वायब्रंट गोवाचे 2.5 कोटी मोडटात, त्या 2.5 कोटी इन्फ्रास्ट्रक्चराचेर मोडिल्ले जाल्यार आज तातूंतल्यान कितें तरी आउटपूट येतलो आशिल्लो. सो दीस होल थिंग समज बेगीन जायना सॉल्व जाल्यार इंडस्ट्रियल सेक्टर जो एक सेक्टर उरला तो कोविड टायमारूच आनी ह्या सरकारा वेळाच विथ द ब्लेसिंग्स ऑफ द चीफ मिनिस्टर इंडस्ट्रियल सेक्टर ऑल्सो विल डाय डावन. दिस इज माय ओनली वे ऑफ थिंकिंग. कित्याक जो मनीस आयडीसीन वता प्लॉट हाडपाक तो आपले फुडले भविश्य चिंतून करता आपूण कितें करतलो काय म्हणून. आज आमकां अनएम्प्लॉयमेंट इज ऑन द रायज. आज आमकां आयडीसीन प्लॉट मेळटले जाल्यार SEZन आमी लँड क्लियर करून घेतले अगेन्स्ट द विम्स अँड फॅन्सीज. बरे पयशे दिवन तांकां प्लॅनिंग जावंक जाय आशिल्लें, ट्रान्सपरंट प्रोसेस आसपाक जाय आशिल्लो. जी ड्राफ्ट पॉलिसी आसा ती डिस्कशनाक जावंक जाय आशिल्ली, कांयच जायना. एवरीथींग इज हिडन. And whether it is the industries department or whether it is the chief minister, it is within the government and MLA is lending. तो म्हणटा आपल्याक काड म्हणून. तो MLA समज म्हणटा आपल्याक चेअरमॅन म्हणून काड म्हणून. तांची एक्च्युअली कितें प्रॉब्लेम सुरू जाला ते चिंत तुमी. फक्त एक बरें दिसता आमी उलयताले ते ऑपोजिशन म्हाका दिसता आमी म्हणून आशिल्ले. आज ऑपोजिशन विदीन द रुलींग हेज स्टार्टेड. आय जस्ट होप द बक्स डोंट गेट कन्फ्यूज नाव कोणा खातीर घेवपाचें आनी कोणा खातीर ना तें. दोन एक्यूज पळवळे जियांचो एका म्हयन्यान. दोन एक्यूज समज पळय एका म्हयन्यान जाल्यार होम मिनिस्टर विचारा मरे खंय गेले काय म्हणून. तुमची रिएक्शन साखळे आसल्यार कोण पळय धरणारे बसले. Okay, so Sudhin Dholekar asked for the assembly session, and now today we have said the same thing, like for the 5-day assembly. On this, will you have a talk with the government?
See, opposition needs to come together, which in due time will come together. This is the only thing which I can talk to you. As far as assembly is concerned, it is pertinently Sudhin Devulekar ulo nala ha ulo. I think every MLA from the opposition today, who is in the opposition, for the purpose of opposition, not for convenience. Dala maka dista, everybody wants to have this issue discussed. खूपशे विषय आसा गोंयकारांचे आज, खूपशे विषय आसा डिस्कशनाक. भायर उलयलो जाल्यार चीफ मिनिस्टर इज नॉट हॅव्हिंग द गट्स टू आन्सर अ सिंगल क्वेश्चन. हांव ताका चॅलेंज करता ताचें उत्तर दी म्हणून. मोपाच्या हाजेर तुमी पयशे चोरूंक सोदतात. आतां हांवें आयकलां मिटींग दवरल्या म्हणून. ती मिटींग लागीं ताका रेग्युलरच करतात एखादी. पूण दे वील नॉट गेट आउट ऑफ इट. द थिंग विच हॅज बीन स्टार्टेड वील गो हेड. So they are playing with the people, has to stop. Only the seriousness can come in the assembly, which they are avoiding. मनोहर पर्रीकर 55 days म्हणटालो. सध्या 5 दिसांची असेंब्ली सुद्धा जावंक ना एक वर्सात. कितें उलोवपाचें? लोकआयुक्तान लेबर गेटीचेर जजमेंट दिल्लो पळय, तितून तुमचें नांव येयलां म्हणून सोशल मिडियाचेर व्हायरल जाता तेजेर. आय वेलकम द लेबर गेट थिंग. पूण म्हाका दिसता आयच्या प्रेसान उलोवच्या पेक्षा हो टॉपीक सारको इन डिटेल मिडियान विचारपाची गरज आसा. कित्याक हातून सारकें जातलें की कशें सुरू जालें आनी आज कशें घेतात. माय ओनली एप्रिहेन्शन आफ्टर लुकिंग एट द लोकआयुक्त ऑर्डर which I will talk separately in a press conference if you want. And the way the government has answered gives a scope for lot of things to be looked into in terms of being judgmental. So तातून एक बरें आसा की आमी जी इनिशिएटिव्स घेतिल्ले तातूंत आज परिस्थिती आनी कशी तयार केल्या दे हॅव टू बी आन्सरेबल. इन शॉर्ट आय कॅन ओनली से की हे डिटेलान उलोवपाची गरज आसा. मुख्यमंत्र्यान म्हाका दिसता सांगलां कितें करून सोदता म्हणून. लेट मी ऑल्सो टॉक इन डिटेल. लोकआयुक्ताची मिश्राची security and everything has been removed. How is it for that? Why is it been removed? Yeah, Why is it been removed? yeah. It is removed because the chief minister may be planning to put one more security vehicle for him. 3 गाडी ताकडे आसा already. So ताका एखादी म्हाका दिसता म्हादय भितर जाल्यार आनी एक गाडी वाडूंक सोदता आसतलो म्हणून ते शिफ्ट केले आसतले. आनी कितें सांगतलो हे कसले प्रश्न.